Cancer Healer Center, a new beginning. भारत तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन तर 12 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं। अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं। रोहित शर्माच्या 76 धावा तर श्रेयस अय्यरची 48 धावांची खेळी। कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या। दुबईत रोहित सेनेनं तिरंगा फडकावल्यानंतर आता भारतात सुद्धा क्रिकेट प्रेमींचा जल्लोष। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुद्धा भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल ट्विट करत अभिनंदन। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता। अजितदादा आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। तुम्ही उद्धव ठाकरे होऊही शकत नाही। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। तर माझ्या कार्यकाळात मी कुठलीही कामं बंद पडू दिली नाहीत। कामांना स्थगिती दिल्याच्या फडणवीसांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर। गद्दारांनी शिवसेना अमित शहा आणि अदानींचं नाव लावावं तर ईशान्य मुंबईतील शिबिरातनं उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मला मोदी शहांचा अभिमान। बाळासाहेबांचं मंदिर बांधण्याचं स्वप्न त्यांनीच पूर्ण केलं। उपमुख्यमंत्री शिंदेंचंही उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर। ठाकरे दिल्लीमध्ये सोनिया गांधी राहुल गांधींची मुजरेगिरी करत असल्याची टीका। महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली तर नांदगावकरांनी आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा। गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित। घरी बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं। आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय। संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करा। भाजप आमदार राम कदमांचा राज ठाकरेंना सल्ला। माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही। धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत सुरेश धसांना इशारा। मुंडे कराडच्या सोबतीला कंटाळून आई परळीतनं नाथ्राला गेल्या। एका मुलाखतीत धसांनी केला होता दावा। तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय। त्यांना पाठीशी घालू नका। माझ्या वडिलांना न्याय द्या। वैभवी देशमुखची अजितदादांसह बारामतीतील आमदारांना विनंती। आता पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती अपडेट करणं शक्य। तर अकाउंट नंबर आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती आता बदलण्याची ईपीएफओ कडून परवानगी। कोकणात होळीसाठी 16 विशेष रेल्वे तर सीएसएमटी लोकमान्य टिळक टर्मिनल्स आणि पनवेलहून 10 ते 25 मार्च दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार। Cancer Healer Center, a new beginning.